गुरुनाथ सर, पाली भुतिवली डॅममध्ये आज एक तरुण बेपत्ता झाला होता पोहताना। त्याच्यानंतर आपल्याला माहिती मिळताच अपघातग्रस्तांची टीम संपूर्ण या ठिकाणी रेस्क्यू मिशनसाठी आली। कशा रीतीने बॉडी सापडली आणि किती जण होते? या ठिकाणी मुंबई घाटकोपरहून 4 युवक या ठिकाणी हा एन्जॉय करण्यासाठी आले होते, परंतु या ठिकाणी त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि काही अंतरावरती ते पोहत असताना त्यातील एक मुलगा खोल खड्ड्यामध्ये कदाचित पडला असावा, त्यामुळे त्याचा तोल गेला आणि त्याचा त्या ठिकाणी बुडून मृत्यू झाला। ती खबर नेरूळ पोलीस स्थानिक युवकांना कळतात। नेरूळ पोलिसांच्या माध्यमातून शिवाजी ढवळे सरांनी आम्हाला मेसेज दिला आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलो। हेल्प फाउंडेशनचे सर्व मेंबर्स आणि स्थानिक युवकांनी या ठिकाणी प्रचंड मेहनत घेऊन या रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले असे म्हणायला हरकत नाही। अत्यंत खडतर असा तो मार्ग होता, परंतु स्थानिक एका युवकांनी मोटरसायकलचा वापर करून ते शव या ठिकाणी कॅरी केलेलं आहे आणि अशा ठिकाणी पर्यटकांनी या मूडमध्ये येऊ नये असं मला वाटतं, कारण अत्यंत लोनली अशी जागा आहे। या ठिकाणी आल्याने निश्चितच धोका संभवतो। कृपया माझी सर्व पर्यटकांना विनंती आहे, कृपया या ठिकाणी कोणतीही रिस्क घेण्यासाठी आणि अशा आपला जीव धोक्यात टाकण्यासाठी येऊ नये।